काल मम्मी आल्या नाशिकला, तर म्हटलं फराळाला सुरुवात करावी. मम्मीने शंकरपाळीपासून सुरुवात केली. दरवर्षीप्रमाणेच मम्मीने सगळं प्रमाणात घेतलं होतं, पण ह्यावेळेस असं झालं ना की शंकरपाळी थोडीशी फिक्की झाली होती. जेव्हा टेस्ट केलं पीठ त्याचं तेव्हा व्यवस्थित लागत होतं, पण तळल्यानंतर ना ती थोडी फिक्की लागत होती. म्हणून दुसऱ्या दिवशी परत आम्ही शंकरपाळी बनवली मम्मीने थोडं जास्त गोड टाकून. तेव्हा एकदम छान क्रिस्पी आणि खुसखुशीत बनली होती. माझ्या सासूच्या हातचा फराळ इतका टेस्टी असतो ना की मला तर शिकायचीच इच्छा होत नाही, कारण मला त्यांच्याच हातचं खायला खूप आवडतं. त्यानंतर संध्याकाळी आम्ही त्यांची शॉपिंग करायला जात होतो. फर्स्ट तर आम्ही काठियावाडमध्ये गेलो. तिकडे भरपूर आम्ही ड्रेसेस ट्राय केले मम्मीसाठी, पण तिकडे ना साईज आणि कलर थोडंसं आम्हाला कन्फ्युजिंग वाटत होतं, कारण ना चॉईसच होत नव्हतं. जे आवडत होतं त्याची साईज नव्हती आणि कलर्स पण इतके खास नव्हते. मग तिकडून आम्ही एकच ड्रेस घेतला. त्यानंतर मुहूर्तमध्ये गेलो. तिकडे माझा ड्रेस तर तिथूनच घेतला होता, पण मग ह्यावेळेस मम्मीला पण तिथूनच घेतलं. साडी नव्हती घ्यायची ह्यावेळेस मम्मीला. दुसऱ्या दिवशी कायरोची स्कूल होती. पूर्ण डोसा बनवायला घेतला होता त्याला टिफिनसाठी, पण हे पूर्ण पीठ मला फेकावं लागलं, कारण ते पीठच कदाचित खराब होतं बहुतेक. डोसे व्यवस्थित होत नव्हते. होतं कधी कधी असं. त्यानंतर मम्मीशी गप्पा मारता मारता बाकीची कामं आवरली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.